एका प्रचंड मोठ्या इतिहासात त्याची नोंद झाली अशा राजकीय परिवर्तनानंतर आपल्या सगळ्यांसमोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि तमाम जनतेला या विषयातलं जे आश्चर्य वाटलं, थोडा धक्का बसला, थोडं कुतूहल जागृत झालं की नेमकं हे काय झालं, याची थोडी सुस्पष्ट मांडणी करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. भारतीय जनता पार्टी, त्याआधी जनता पार्टी, त्याआधी भारतीय जनसंघ याची स्थापना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक हिंदुत्ववादाच्या प्रेरणेतून निर्माण झाली. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे, सांस्कृतिक हिंदुत्वाच्या आधारे मूर्तिपूजा नाही, मूर्तिपूजा हा त्याच्यातला अनेक उपचारांपैकी एक भाग आहे, पण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे त्या क्षेत्राची रचना लावण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनसंघ नावाने भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आणि त्यामुळे कधीही हिंदुत्वासाठी प्रयत्न, हिंदुत्वासाठी संघर्ष, हिंदुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा बलिदान दिलं ते 370 कलम रद्द करा, 35 रद्द करा, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, इथून तिची जी सुरुवात होईल ते अगदी अलीकडच्या काळातल्या रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनापर्यंत असेल, किंवा पालघरला साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर सरकारने कारवाई करावी यासाठी संघर्ष असेल, या सगळ्या घटनांमध्ये हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा ध्यास आहे, हे आम्ही सातत्याने आमच्या सगळ्या कृतीतून दाखवतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, खरं म्हणजे देशामध्ये ब्रॉडली दोन विचारधारा काम करत असतील तर एक आहे अपीजमेंट, लांगुल चालन, तर दुसरी आहे हिंदुत्ववादी विचारधारा. या हिंदुत्ववादी विचारधारेला मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या वेळेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली. 19ला सुद्धा ही युती झाली, पण युतीनंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली आणि विश्वासघात झाला. हिंदुत्व ज्याने कधी मानलं नाही, हिंदुत्व हा ज्यांचा अजेंडा नाही, हिंदुत्व न मानल्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने त्यांच्यावर आसूड ओढले, अशांच्या मांडीला मांडी लावून महाविकास, म्हणजे पहिलं तर महाशिव आघाडी, तर शिवाजी महाराजांना पण विरोध झाला. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनच्या वेळेला सुरुवातीचं त्याचं नाव हे महाशिव आघाडी होतं. म्हणजे कधी महाविकास आघाडी झालं कळलं नाही, पण त्याची लॉजिक मांडली गेली. विकास महत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विकास केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व मांडलं, मुघलांशी संघर्ष केला आणि देश धर्म यासाठी त्यांनी सातत्याने आपलं आयुष्य घालवलं. सर्वसामान्य हिंदूंना आधार निर्माण व्हावा म्हणून राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळे शिवशब्दाचंही वावडं. आणि म्हणून सातत्याने विरोध जो होता तो विकासासाठीही होता आणि हिंदुत्वासाठी होता. अनेक मुद्दे आपल्याला माहिती आहेत, मी ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही. पालघरचा मुद्दा मी मांडला. श्रीराम मंदिराच्या तिथे भूमिपूजन झाल्यानंतर गावोगाव प्रचंड आनंद लोकांना झाला. माझ्यासारख्या माणसाला असं वाटलं की आयुष्याची इतकी कर्तव्यता झाली. ते सेलिब्रेशन, ते एका अर्थाने आनंद व्यक्त करण्यावर सुद्धा रोख लावली गेली. ठिकठिकाणी कारवाया झाल्या. राम मंदिरासाठी प्रत्येक हिंदू माणसाने निधी दिला पाहिजे. मी पुन्हा म्हणेन की हिंदू हा उपासना पद्धतीशी जोडलेला विषय नाही, तो संस्कृतीशी जोडलेला विषय असल्यामुळे अनेक मुसलमान बांधवांनी, अनेक ख्रिश्चन बांधवांनी राम मंदिरासाठी निधी दिला. त्या निधी जमा करण्याची टिंगल केली गेली. तुम्ही ज्याला वर्गण्या म्हणता ना, वर्गण्या, त्याला आम्ही निधी म्हणतो. वर्गण्या जमा करण्यात तुमचं आयुष्य गेलं,
पण तुम्ही राम मंदिरासाठी गोळा करण्याच्या निधीवर सुद्धा टीका टिप्पणी केली. कोरोनामध्ये दारूची दुकानं लवकर सुरू केली, मंदिरं सुरू करायला संघर्ष करावा लागला. त्रिपुरामध्ये म्हणे एक मस्जिद तोडली अशी मोठी खोटी क्लिप व्हायरल झाली. मालेगावला, अमरावतीला आणि नांदेडला 50,000 हजाराचे मॉब रस्त्यावर होते. कसे उतरले? इंटेलिजन्स काय करतो? दंगली झाल्या, कोणावर ऍक्शन घेतल्या? सगळ्या ठिकाणी बोटचेपेपणा, ज्याला प्रचलित शब्द आहे अपीजमेंट आणि ज्याला प्रचलित शब्द आहे लांगुल चालन, मतांसाठी लांगुल चालन. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणताना कसं अगदी मन भरून येतं, हिंदू हृदय सम्राट. त्यांना जनाब म्हटलं गेलं. अजानच्या स्पर्धा सुरू झाल्या. घाटकोपरच्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सगळ्या प्रकारची टाळाटाळ केली गेली. भोंगे हा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे की मस्जिदीवरच्या भोंग्याला विरोध करताना सगळ्या मनसेच्या असतील किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर किती केसेस झाल्या? 28, 30 हजार केसेस झाल्या. आणि त्यामुळे असं हिंदुत्व सोडलेल्या विकासाच्या बाबतीत तर मोठी यादीच आहे. मग ते मुंबईतल्या मेट्रोचा विषय आपल्याला माहिती आहे की कारशेडवरून कशी ती मेट्रो रखडली आणि आता तर ती इतकी खर्चिक होणार आहे की नवीन आलेलं सरकार हे कशा पद्धतीने ती मेट्रो पूर्ण करणार. पण मुंबईकरांची वाट लागली. 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट होणार आहेत आणि 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट झाल्यानंतर मुंबईचा एकूण ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम संपणार आहे, बंद आहे. बुलेट ट्रेन माहिती नाही कधी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी पूर आला तर माननीय अजितदादांनी घोषित केलं, माननीय जयंतरावने घोषित केलं, आम्ही नद्यांमध्ये भिंती बांधणार आहोत. बांधा. यावर्षीच्या पुराची पुन्हा वेळ आलेली आहे. पूर येऊन गेल्यानंतर लोक राजू शेट्टीजी सारखे एका अर्थाने महाविकास आघाडीशी जोडलेले नेते असं म्हणाले की आम्हाला 19चा म्हणजे देवेंद्रजींच्या काळातला GR द्या. अशी मोठी विकासाची सुद्धा यादी सांगते. STचा कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकलं. शेकडो लोकांनी आत्महत्या केली. शेकडो लोक टेन्शनने मेले. हातात काय पडलं? कवड्या हातात पडल्या, कवड्या. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवलं. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवण्याचं पाप या सरकारचं आहे. मराठा आरक्षण, जे आरक्षण माननीय देवेंद्रजींनी हायकोर्टात टिकवलं, वर्षभर सुप्रीम कोर्टात टिकवलं, ते आरक्षण घालवलं. धनगरांच्या आरक्षणामधला ध सुद्धा गेल्या 2.5 वर्षामध्ये धनगर सोडा ध सुद्धा याने उच्चारला नाही. अशी खरं म्हणजे मोठी यादी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ. बांधावर गेल्यानंतर हेक्टरी 25,000 हेक्टर आणि एकर मधला फरक कळतो का? पीक विम्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वॅटचं काय झालं? अशी एक मोठी यादी आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मुळात नव्याने झालेले मुख्यमंत्री, माजी नगर विकास मंत्री, शिवसेनेचे सभागृहाचे नेते एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला अस्वस्थ असणाऱ्या आमदारांना बाहेर शिफ्ट करणं सुरू केलं त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आठवा आम्ही हीच ठामपणे भूमिका मांडलेली की हा आमचा अंतर्गत मामला, आमचा काही संबंध नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ह्या अस्वस्थतेच्या विरुद्ध उठवलेला आवाज हा त्यांचा इंडिपेंडंट एक्झरसाइज होता. आता त्या इंडिपेंडंट एक्झरसाइजमधून सरकार पडलं. आम्ही वारंवार असं म्हटलं होतं की अंतर्गत कलहाने हे सरकार पडेल. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी निर्माण होईल. ती पोकळी निर्माण झाल्यानंतर आम्ही विचार करू. आणि त्यामुळे सत्तेची हाव नाही याचं केवढं मोठं उदाहरण. 113, 106 ब्रँडेड बीजेपी 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप त्रास देऊनही आमच्याबरोबर राहिलेले 7 अपक्ष सहयोगी, 113 खणखणीत नाणी. आणि मग सहयोगी म्हणजे राज्यसभेला 123 मतं मिळाली आणि विधान परिषदेला 134 मतं मिळाली. 134 आणि 144 मध्ये 10चाच फरक होता. एवढी हेवी मेजॉरिटी बीजेपीचे असून सुद्धा आम्हाला हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं असतं ते मिळालं असतं तरी एका सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या स्वर्गीय आनंद दिघेंच्या शिष्य असणाऱ्या एकनाथजींना आम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे
की देवेंद्रजी माईकवरून घोषित करेपर्यंत आमच्या 5 जणांव्यतिरिक्त 6व्या माणसाला माहीत नव्हतं. पत्रकार अवाक झाले. अरे हा काय त्याग? हा हिंदुत्व शिकवतो त्याग. त्यागात मध्ये आनंद मानणं हिंदुत्व शिकवतं. आणि त्यामुळेच सावरकरांसारखी माणसं होऊन गेली की ज्यांच्या घरादाराला उद्ध्वस्त केलं गेलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राने काल सत्तेचा मोह आम्हाला नाही, सत्तेचा मोह तुम्हाला, आणि त्यामुळे खुर्चीसाठी मोहापायी तुम्ही हिंदुत्व सोडलं. सत्तेचा मोह आम्हाला नाही आणि त्यामुळे होऊ शकत होते मुख्यमंत्री तरी सुद्धा हिंदुत्वासाठी आग्रह धरणारे स्वर्गीय आनंद दिघेंचे शिष्य, आनंद दिघेने ज्या प्रकारे हिंदुत्वासाठी संघर्ष केला ते शिष्य आपण मुख्यमंत्री केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या त्यागाचा आनंद आहे, अभिमान आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होणं या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपलं काही म्हणणं आहे. एकदम मुळात अनेक उदाहरणं अशी आहेत की जी मुख्यमंत्री असतात ना नंतर प्रशासनाची आवश्यकता म्हणून येतात. आत्ताच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री होते ना, आता होतेच म्हणायला पाहिजे, गेले काल अशोक चव्हाण. आणि त्यामुळे हे काही जगावेगळं झालेलं नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजींनी त्यांची खूप दोस्ती असल्यामुळे त्यांना आवाहन केलं. आमच्याकडे किती दोस्ताने, बायकोने, वडिलाने, आईने आग्रह केला तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला विचारतो. त्याप्रमाणे त्यांनी पक्ष नेतृत्वाला विचारलं किंवा असं एकनाथजींचं म्हणणं आहे किंवा प्रशासनाच्या बाबतीत मला तुमची आवश्यकता लागेल, खूप रखडलेत प्रोजेक्ट, खूप चांगले निर्णय तुमचे रद्द झालेत. 33 कोटी वृक्ष लावून ह्या महाराष्ट्रातल्या पर्यावरणामध्ये एक चमत्कार घडवला माननीय सुधीर भाऊंनी. त्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी, जलयुक्त शिवाराची चौकशी, जो निर्णय भारतीय जनता पार्टी ने केला असेल काटो उसको. अरे भाई निर्णय लेते हो आप तो हमारे बाजू में बैठे थे ना भाई, पण बीजेपी ने करा. आणि त्यामुळे एकनाथजींनी पण आग्रह धरला. देवेंद्रजीने आमची कार्यपद्धती म्हणून आमच्या नेतृत्वाला विचारलं, नेतृत्वाने परवानगी दिली, काही चुकीचं नाही. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची, रखडलेल्या प्रकल्पांची, ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणाची, मराठा आरक्षणाची, धनगर आरक्षणाची, हिंदुत्वाच्या संरक्षणाची ही आवश्यकता, ही हाक ऐकून माननीय देवेंद्रजींनी एवढा त्याग, आपण जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या नेक्स्ट सेकंड पोझिशन काम करणं, त्यासाठी मन लागतं, मन मोठं, ते माननीय देवेंद्रजींनी दाखवलं. आणि त्यामुळे मी एकनाथजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी संघर्ष केला पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांचा प्रशासनिक अनुभव सगळा जोडला पाहिजे आणि मिळून महाराष्ट्राचा विकास करू. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हिंदूला असं वाटलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा पूजा पद्धतीवाला हिंदू नाही, तर एका अर्थाने हा महाराष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे. 370 कलम रद्द झालं पाहिजे, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, पाकिस्तान विरुद्ध आक्रमण झालं पाहिजे, असा अजेंडा असणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंना आनंद होणारे सरकार आलंय. मी त्यांना या दोघांनाही असं म्हणेन, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बाकीचे मंत्री त्यांना असं म्हणेन, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा. शेवटी एकच म्हणेन की मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकनाथजींच्या पण आणि भाजपच्या पण आवाहन करतोय, उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेल्या ह्या स्टोऱ्या. हिंदी 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 हिंदी. एक मिनिट, आपण शांत बसलात तर बोलता येईल, आपण शांत राहिला तर बोलता येईल. जरा शांत राहा. हिंदी मी नॉर्मली आमच्या बैठकांमध्ये पण तुमच्या समोर मांडताना इतकं तुमच्या प्रश्नांना व्हिज्युअलाइज करून मांडतो की खरं म्हणजे प्रश्न असण्याचं कारण नाही, हिंदीमध्ये मांडतो आणि मग मी निघतो. मैंने ये रखा और मैंने बहुत डिटेल में रखा, इतना डिटेल में फिर हिंदी में
रखना आवश्यक नहीं, क्योंकि हिंदी समझने वाले मराठी भी समझते हैं, लेकिन फिर भी ये मेरी जिम्मेवारी है। मैंने रखा कि भारतीय जनता पार्टी की हिंदुत्व की भूमिका, और हिंदुत्व यानी पूजा पद्धति नहीं, हिंदुत्व यानी सांस्कृतिक राष्ट्रवाद, यह हमने 1925 में शुरू हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से सीखा। 1947 के बाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने स्वयंसेवकों को यह कहा कि अलग अलग क्षेत्रों में जाकर अपने संघ विचार के आधार पर, अपने हिंदुत्व के आधार पर उस क्षेत्र की रचना करो। कुछ लोग शिक्षा क्षेत्र में गए, उनका नाम हुआ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। कुछ लोग लेबर फील्ड में गए, उसका नाम हुआ भारतीय मजदूर संघ। राज्य के क्षेत्र में आने वाले का नाम हुआ भारतीय जनसंघ। बाद में इमरजेंसी आई, इमरजेंसी के बाद सारे पक्ष एकत्रित आए, भारतीय जनसंघ ने स्वयं को डिसॉल्व किया और बनी जनता पार्टी। फिर झगड़े हुए तो 80 में हुई भारतीय जनता पार्टी, लेकिन विचारधारा वही रही। हिंदुत्व हमारा श्वास है, उसके बिना हम जी नहीं सकते। हिंदुत्व ये हमारा पॉलिटिकल एजेंडा नहीं है, कुछ लोगों का है, कभी हिंदुत्व नहीं। तो यह हमारा लगातार रहा। और 2019 में जब हिंदुत्व के आधार पर, मोदी जी के विकास कामों के आधार पर, देवेंद्र जी के विकास कामों के आधार पर चुनाव लड़े, जीते, और बाद में सत्ता ने इस काम को अफसोस नहीं है, हिंदुत्व को छोड़ा। जिसके कई उदाहरण मैंने बताया कि पालघर में साधुओं की हत्या हुई, क्या किया आपने? अयोध्या में जिस दिन भूमि पूजन हुआ तो लाखों हिंदू को आनंद हुआ, आनंद उत्सव करने वाले लोगों पर आपने कार्रवाई की। मंदिर के लिए चंदा कलेक्ट करने वाले पर टीका टिप्पणी की, ये लोग अपने घर भरने के लिए। अरे घर भरने का तो आपका इतिहास, हमारा इतिहास नहीं है। हम अपना घर बेचकर सामाजिक काम करते हैं। फिर लीकर के दुकान शुरू हुए कोरोना में, मंदिर शुरू करने के लिए आंदोलन करने पड़े। कई ऐसे विषय है। इस हिंदुत्व को लेकर लगातार हमारा संघर्ष रहा, विकास कामों को लेकर संघर्ष हुआ। मुंबई की मेट्रो बंद है, बुलेट ट्रेन का पता नहीं है। हाँ, जब बाढ़ आई तो कहते हो कि बस हम बाढ़ के निमित्त नदियों में दीवार बनाने वाले, वॉल बनाने वाले कहाँ है? अभी फिर से बारिश शुरू हुई भाई, सारे जिस बेल्ट में फ्लड आती है उस क्षेत्र में इस बार भी प्रॉब्लम होने वाली है। आरक्षण वाले विषय में, ओबीसी पॉलिटिकल आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण का तो ध का नाम भी नहीं लिया इन्होंने, क्या मालूम है इनको आरक्षण। किसान, उनके इंश्योरेंस का क्या हुआ, कर्जा माफी का क्या हुआ, समय पर जिन्होंने पैसे भरे उनको प्रोत्साहन अनुदान देने वाले 50,000 उनका क्या हुआ। आखिरी मीटिंग में आप रखते हो क्योंकि मालूम है अब सरकार जाने वाली है, तो अभी ये नए सरकार के सर पर डाल रहे हो आप कि हम निर्णय कर रहे हैं कि जिन्होंने समय पर भरा उनको 50,000 देंगे। 2.5 साल में क्यों नहीं दिया? अभी आप नाम देने निकले औरंगाबाद का, संभाजीनगर, 2.5 साल में क्या किया? फिर आप निकले उस्मानाबाद को धाराशिव नाम देने का, 2.5 साल में क्या हुआ? ये सारे पॉलिटिकल डिसीजन आपने आखिरी मीटिंग में गए। तो हिंदुत्व और विकास के आधार पर काम करने वाले एकनाथ जी, जिन्होंने जब यह अपना रोष व्यक्त करना शुरू किया, उनको लोग जुड़ते गए, तो इस विषय में हमारा कोई रोल नहीं था। बार बार हमने आपके सामने आकर कहा है कि ये इनके आपसी लड़ाई है। जब ये स्थिति आई कि अब सरकार गिरेगी, तो बार बार हमें बता रहे थे कि यह अंतर्गत संघर्षों से गिरेगी, फिर वैक्यूम क्रिएट होगा, तो वैक्यूम फिलअप करने के लिए तब हम देखेंगे क्या करना है। तो वैक्यूम क्रिएट हुआ, सरकार बनी। लेकिन त्याग क्या होता है? हिंदू संस्कृति त्याग सिखाती है। त्याग ये होता है कि 113 अपने एमएलए होने के बावजूद भी एकनाथ जी जैसे, अभी तो आज उद्धव जी ने कहा ये शिवसैनिक नहीं है, अरे वो शिवसैनिक नहीं है, बहुत दिन के बाद पता चला आपको, ये शायद बचपन से ही शिवसैनिक है। हाँ, और बाकी भी बातें कुछ है कि जो ने शिवसेना बढ़ाने के लिए क्या किया हमको मालूम है। हम भी मुंबई के रहने वाले हैं ना, और राज्य में घूमे, घरदार छोड़कर घूमे, तो अभी उनको लग रहा है कि वो शिवसैनिक नहीं है। तो ऐसे कट्टर शिवसैनिक, स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी की ये इच्छा थी, ये सपना था, मैं किसी एक सामान्य शिवसैनिक को करूंगा मुख्यमंत्री। उद्धव जी बने, वो शिवसैनिक नहीं है, इसमें मन नहीं मानता, सामान्य शिवसैनिक नहीं है। शिवसेना बढ़ाने के लिए उन्होंने भाषण किए होंगे,
लेकिन जो पसीना डाला है वो एकनाथ जी जैसे लोगों ने डाला है। इसलिए एक सच्चे शिवसैनिक को हिंदुत्व की जो रक्षा करेगा, स्वर्गीय आनंद दिघे जी का जो शिष्य है उनको मुख्यमंत्री बनाया। लोग आश्चर्यचकित हो। जब देवेंद्र जी ने अनाउंसमेंट की तो हम साथ में बैठे 5 लोगों के अलावा सामने 6वें आदमी को मालूम नहीं था। इसको कहते हैं त्याग। देवेंद्र जी उप मुख्यमंत्री क्यों बने? तो कोई ये नया नहीं है, अभी अशोक राव चौहान थे, इतनी बड़ी लिस्ट है। और ये तो उप मुख्यमंत्री बने, तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर बने, तो पीडब्ल्यूडी मिनिस्टर मेरे पास भी थे, तो मुख्यमंत्री बने और पीडब्ल्यूडी मिनिस्टर रहे। कैसे? तो जरा बड़ा डिपार्टमेंट मांगना चाहिए था, अपने पक्ष में आने वाला रेवेन्यू कम से कम मांगने वाला था। तो ये डेप्यूटी सीएम बने जब एकनाथ जी ने कहा अरे भाई इतनी बड़ी जिम्मेवारी मुझ पर दे रहे हो, तो प्रशासनिक अनुभव के लिए आप मेरे साथ चाहिए। देवेंद्र जी ने हमारे नेतृत्व को पूछा, नेतृत्व ने हाँ कहा। ये लोगों की डिमांड थी, ये सर्वसामान्य आदमी की इच्छा थी कि ये सरकार ठीक चले, देवेंद्र जी आपने रहना चाहिए। इसलिए देवेंद्र जी ने जो सीएम थे, 2.5 साल पहले सीएम थे, 2.5 साल लोगों के मन में रहने वाले सीएम थे। गांव गांव में प्रवास करने के बाद लोग बोलते थे कि आपने सीएम रहना चाहिए। ऐसे व्यक्ति ने डेप्यूटी सीएम स्वीकारा, इसके लिए बहुत हिम्मत लगती है, अपने पक्ष पर, अपने नेतृत्व पर निष्ठा लगती है। वो निष्ठा का अनुभव माने देवेंद्र जी, हमको फक्र है, हमको अभिमान है देवेंद्र जी का कि जिन्होंने इस राज्य के हित के लिए, हिंदुत्व के हित के लिए अपने अहंकार को बाजू में रखा, अपने माना अपमान को बाजू में रखा और स्वीकारा कि और तुरंत काम को लगे। कल गए मंत्रालय में, काम शुरू किया, आज भी शायद आपके मंत्रालय में आए। तो मुझे लगता है कि ये पार्श्वभूमि लोगों में थोड़ा कंफ्यूजन, प्रेम होने के कारण लोगों का आक्रोश की भरे आपने क्या किया, 113 आपके आप क्यों मुख्यमंत्री देवेंद्र जी को क्यों डिप्यूटी सीएम करें। इसलिए मैंने आपके माध्यम से पूरी महाराष्ट्र जनता को यह क्या असलियत है ये समझाने का प्रयत्न किया। जय हिंद, जय भारत। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।